आपलं पण की नाही अवघडच झाले. लहानपणी उपवास नव्हता पण खिचडी खायसाठी उपवास धरत होतो. आता उपवास आहे तर खिचडी खाऊ वाटत नाही, त्रास होतोय. सगळ्यांनाच त्रास होतो असं नाही, पण बहुतेक जणांना होतोच त्रास. मग आता उपवासा दिवशी काय खायचं? खिचडी नाही तर काही काही उपवासाला भगर किंवा वरईचा भात तुम्ही म्हणता तो सुद्धा नाही चालत. मग काय करायचं? पापड बिपड तळून ते तेलकट पण नाही खावं असं वाटत. मग चला आज आपण उपवासाचा बटाटा करूया. तर हे मी इथं 4 बटाटे आधीच उकडून घेतलेले. तर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून थोडेसे शेंगदाणे आणि 4-5 हिरव्या मिरच्या मी तशाच भाजून घेतल्यात, कारण मला तशा खायला खूप आवडतात. त्यानंतर मिरचीचा खरडासुद्धा त्यामध्ये टाकला आहे. जे उकडलेले बटाटे होते ते सुद्धा त्यामध्ये टाकून त्यानंतर त्यामध्ये लागेल तसा शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. 5 मिनिटं त्याला वाफ दिली आणि आपला बटाटा तयार आहे. जर तुम्हालाही आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि ट्रायसुद्धा करा घरी. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.